काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेरच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या 75व्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन केलं गेलं. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, गणपतराव सांगळे, विश्वासराव मुर्तडक, BR चकोर, राजेंद्र चकोर, सुभाष सांगळे, प्रमिला अभंग, सोमेश्वर दिवटे, रोहिदास सानप, शेखर सोसे, बाळासाहेब गायकवाड, नितीन सांगळे, प्राध्यापक बाबा खरात, नवनाथ नागरे, तुषार वनवे, भूषण सानप, प्रतीक सांगळे, श्रीराम कुऱ्हे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं एक पुरंदर नेतृत्व स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची आज जयंती आहे. मुंडे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, भारतीय जनता पार्टीमध्ये होते, परंतु खऱ्या अर्थाने त्यांची सुरुवातसुद्धा ते काही काळ युवक काँग्रेसमध्ये सुद्धा होते. ते त्यांचे विचार हे खऱ्या अर्थाने अत्यंत प्रागतिक होते. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि एक सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला. एक अत्यंत तडफदार, उत्कृष्ट वक्ते आणि प्रश्नाची जाण असलेले नेते जे होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन ते राजकारण करायचे. त्यांनी कधीही पक्षीय राजकारण त्या ठिकाणी केलं नाही. असे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले थोर नेते होते. आज आपल्या त्यांची आठवण येते की त्यांच्या सर्व या वैशिष्ट्यांमुळं ते अकाली निधन त्यांचं झालं. खूप लवकर ते आपल्याला सोडून गेले. त्यामुळे महाराष्ट्राचं विशेषतः खूप मोठं हानी त्या ठिकाणी झालेली आहे. अशा अजून एक सांगितलं की मुंडे साहेब आणि थोरात साहेब यांचं पक्ष वेगळे असलं तरी एक वेगळं प्रेमाचं नातं होतं, मैत्री होती आणि त्या मैत्रीतून दोन्ही बाजून साहेबांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि मुंडे साहेबांनीसुद्धा बाळासाहेब थोरातांना खूप प्रेम केलं होतं. अशा लोकनेते आज त्यांची जयंती या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन केलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला. राज्यात उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे विविध पदं भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. पक्षविरहित मित्रत्वाचं नातं जपण्याचा त्यांचा स्वभाव गुण होता. आदर्श प्रशासक, लोकप्रतिनिधी असलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे कायम राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेते होते. त्यांच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोठी कामं त्यांनी केली. केंद्रीय मंत्री झाल्यावर खरं तर मोठा भविष्यकाळ त्यांना होता. मात्र त्यांच्या आपत्कालीन निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांचं योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील, असं काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा स्मृती दिन आहे. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. आदर्श प्रशासक म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल. सामाजिक जीवनातला एक आदर्श म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल. आणि आदर्श मित्र म्हणून, म्हणजे आदर्श नेता तर होतेच ते, परंतु आदर्श मित्र म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मला मिळाली. ते उपमुख्यमंत्री असताना, ऊर्जा मंत्री असताना आपल्याला खूप चांगली मदतसुद्धा त्यांनी केलेली आहे, शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यानंतर सुद्धा ज्यावेळेस काही अडचणी असायच्या त्यावेळेस आपल्या पाठीशी ते उभे असायचे. एक मित्रत्वाचं नातं जपण्याची त्यांचा स्वभाव गुण होता. त्या पक्षाच्या पलीकडे ते जात असायचे किंवा कोणताही भेद न मानता सर्वांना बरोबर घेऊन जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ते महाराष्ट्राच्या कायम स्मरणामध्ये राहणारे आहेत. खरं ते खूप लवकर गेले. त्यांचा भविष्यकाळ खूप मोठा उज्ज्वल होता. तो त्यांच्यासाठी होता, राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा एक नेतृत्व म्हणून ते पुढे येत होते. अशा वेळेस ते गेलेले आहे. त्याचं दुःख सर्वांना आहे. मी त्यांना आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यावेळी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस आणि विविध सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.
21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.